शहाजी येडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजपासून आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 या विषयातील समोरोक्ताचे प्रकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्यासाठी एक थोडीशी सूचना अशी आहे की इयत्ता 10वीचे गणित आणि विज्ञान विषयाचे तास ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये पाहायला मिळतील. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 8वी NMS परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा आणि इयत्ता 10वी विज्ञान आणि गणित स्टेट बोर्ड याच्या संदर्भातले सर्व व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बघा, प्रॅक्टिस 1.1 याच्यातला पहिला क्वेश्चन आहे. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. आता 2 बेस आणि 2 हाईट दिलेले आहेत. याचा अर्थ 2 ट्रायंगल असायला पाहिजे. किती ट्रायंगल असायला पाहिजे? 2 ट्रायंगल. बरोबर. मग आता आपण काय करूया? आन्सर लिहायचं आहे गिवन. आता मी का असं म्हणतो, फर्स्ट ट्रायंगल आणि इकडं सेकंड ट्रायंगल. आता फर्स्ट ट्रायंगलचा जर विचार केला आपण तर काय म्हणणार आहे? B1 इक्वल टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल. So B1 is equal to 9. H1 height of फर्स्ट ट्रायंगल. हे कळतंय ना? फर्स्ट पहिल्या त्रिकोणाची उंची किती दिलेली आहे? 5. आणि इकडं B2 is equal to बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. आता B2 बघा, B2 is equal to base of another triangle is 10. H2 height of second triangle. H2 equal to 6. ओके, जे दिले ते लिहून घेतलं. गिवन झालं हे तुमचं. काय झालं? गिवन. क्वेश्चन काय? फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल. या 2 ट्रायंगलचा रेशिओ जो आहे तो रेशिओ काय करायचा आपल्याला? फाइंड आउट करायचा आहे. या 2 ट्रायंगलची इन्फॉर्मेशन आपण काय केली? इथे लिहून घेतली. आणि काय बोललोय त्यांनी बघा, रेशिओ ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आणि आपल्याला काय करायचंय? A1 अपॉन A2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आता काय? B1 ची व्हॅल्यूज बघा, किती आहे? B1 9, H1 5, B2 10, H2 6. कोणी डिवाइड होईल? ज्याला डिवाइड होईल त्याला डिवाइड करायचं. 5 1 5, 5 1 जा 5 2 जा 2 आणि इकडं 3 न जाईल. 3 2 जा 6, राईट, आणि 3 3 जा 9. रिमेनिंग टर्म ज्या राहिल्या त्या काय करायच्या? लिहून घ्यायच्या बाजूला. काय राहिलं बघा? 3 अपॉन 2 into 2. So this is equal to 3 upon 4. And therefore final answer काय होईल मग? A1 upon A2 is equal to 3/4. This is your answer. Question number 2. In figure, BC perpendicular AB. BC perpendicular AB. AD perpendicular AB. BC is equal to, where BC? Here. BC is equal to 4. AD is equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB. या 2 ट्रायंगलचा काय करायचं? आपल्याला रेशिओ फाइंड आउट करायचा. एवढं. आता दिलेली इन्फॉर्मेशन फिगर मध्ये काय करायची? नोट करून घेतली आपण. BC इक्वल टू 4, AD इक्वल टू 8 आणि या ट्रायंगलचा फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल यांचा काय करायचं? रेशिओ फाइंड आउट करायचा. बरोबर. मग रेशिओ फाइंड आउट करण्यासाठी इथं तुम्हाला या फिगर मध्ये काय दिसतंय बघा? ABC आणि ABD. AB हा जो आहे तो काय झाला? या ट्रायंगलचा बेस. याला आपण काय बोलणार आहे? हाईट. हा काय झाला त्याचा? बेस. ही AD काय झाली याची? हाईट. मग कोण कॉमन आहे याच्यात? कॉमन कोण आहे याच्यात? बेस कॉमन आहे ना,
बरोबर. मग बेस जर कॉमन असेल तर काय फॉर्म्युला यूज करायचा इथं बघा. काय लिहिणार कसं आन्सर इन फिगर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू BC अपॉन AD. रिझन इक्वल बेस, राईट. पाया समान असेल तर त्यांचा एरिया कसा असणार उंचीच्या प्रमाणामध्ये. BC 4 AD 8 सो दिस इज इक्वल टू कोणाच्या टेबल मध्ये येते 2 च्या टेबल मध्ये. 2 न 4 ला डिवाइड केलं किंवा डायरेक्ट 4 न पण डिवाइड करू शकता. डायरेक्ट 4 न पण डिवाइड करू शकता. काय येईल बरं 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 1/2. with answer therefore area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1/2. आता हा क्वेश्चन कधी विचारलाय पेपरला बोर्डाला विचारलाय. हा जुलै 22 ला विचारलाय आणि हा जुलै 22 ला किती मार्काला 1 मार्काला विचारलेला असेल तर इथं अर्धा मार्क आणि आन्सर लिहायला अर्धा मार्क असे टोटल मार्क किती भेटले 1 मार्क. कळलं. बघा दिलेला हा प्रश्न जर तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसला विचारला गेला 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी 2 मार्काला विचारलं तर काय करते माहितीये का इथं एक चौकट करून देते ती पूर्ण भरायची. त्याच्यानंतर इथं ही एक चौकट देते अर्धा अर्धा. नंतर इथं एक चौकट देते आणि शेवटची इथं एक चौकट देते. किती चौकटी झाल्या 1 2 3 4 4 चौकट म्हणजे 2 मार्क. अर्ध्या चौकटीला 1 मार्क. मार्क किती मार्काला विचारताय त्याच्यावरती डिपेंड आहे उत्तर. पण आपण सोडवताना काय करायचंय बाय स्टेप. इथं काय बोललो मी इक्वल बेस रिझन दिले आणि काय केली व्हॅल्यू पुट केली कॅल्क्युलेशन केलं आन्सर मिळालं आणि नंतर मग त्याला काय करायची चौकट. त्यांनी जर दिली असेल तर काय करायची चौकट. क्वेश्चन नंबर 3. इन फिगर सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ. PS या RQ ला काय आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब आहे. सेगमेंट RQ सेगमेंट QT बघा ही सेगमेंट QT परपेंडिक्युलर सेगमेंट RP. सेगमेंट QT परपेंडिक्युलर सेगमेंट PR. आता काय दिलंय त्यांनी बघा सेगमेंट RQ 6 सेगमेंट RQ किती दिली 6. PS सेगमेंट PS 6. PR किती आहे 12 आणि काय काढायचंय सेगमेंट QT काढायची. काय काढायची आहे QT सेगमेंट आपल्याला फाइंड आउट करायची. कशी काढणार QT सेगमेंट बघा आन्सर. आधी एक ट्रायंगल घेऊया याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 1/2. बेस कोणता या ट्रायंगलचा PQR. याचा बेस कोण PR इंटू हाईट कोणती QT. बरोबर. पण याच्या अगोदर आपण काय करू PQR याचा जर विचार केला ट्रायंगल PQR हा कोणता ट्रायंगल होईल ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल होईल. कोणता ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. मग याच्यात पाया PQR बेस कोण झाला QR इंटू हाईट कोण झाली PS. कळलं. PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 1/2 QR इंटू PS. 1/2 QR 6 PS 6. त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं किती आले 36 अपॉन 2 सो दिस इज इक्वल टू 18. हे कोणाचं आन्सर भेटलं एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18. इक्वेशन नंबर फर्स्ट. हा ट्रायंगल काय याचा बेस QR पकडलाय आपण. आता काय एरिया ऑफ ट्रायंगल PRQ इज इक्वल टू 1/2 बेस PR बेस PR and QT is height, right? मग एरिया ऑफ ट्रायंगल PRQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR एकच. मग PQR ची व्हॅल्यू किती आहे 18 इज इक्वल टू 1/2 PR किती आहे 12 इंटू QT. आता 2 ला 12 ला डिवाइड करता येईल का येईल 6
18 equal to 6 into QT. Therefore QT equal to 18 upon 6. आता 6 च्या टेबल मध्ये 18 आहेत काय? आहेत. 6 त्रिक 18 म्हणून QT is equal to 3. झालं. आणि इथं रिझन काय बोलणार? इथं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन 1 नंबर दिलाय ना आपण त्याला, त्याच्या राईट. Question number 4th. In figure, AP perpendicular BC and AD parallel BC. Then find area of triangle ABC upon area of triangle BCD. काय फाइंड करायचं आहे बघा आपल्याला? Area of triangle ABC upon area of triangle BCD. Question. Answer. In figure. काय? In figure. बघा डायरेक्ट एरिया फिगर मध्ये काय दिसतंय? बीसी परपेंडिक्युलर एबी, एपी परपेंडिक्युलर बीसी आणि एडी अँड बीसी हे काय पॅरलल आहेत. आपण काय म्हणू शकतो? एडी पॅरलल बीसी अँड एपी परपेंडिक्युलर बीसी. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इज इक्वल टू, या दोन्ही ट्रायंगलचा एबीसीचा बेस बीसी आणि बीसीडीचा बेस बीसी इक्वल आहे आणि हाईट सुद्धा काय आहे त्यांची? इक्वल आहे. म्हणजे काय करता येईल माहिती आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बीसी इंटू एपी अपॉन बीसीडी बीसी इंटू एपी. याला रिझल्ट काय म्हणणार? बेस अँड हाईट आर इक्वल. दोन्हीही इक्वल असतील तर काय होईल? बीसी बीसी गेट कॅन्सल, एपी एपी गेट कॅन्सल. काय राहिलं आन्सर? 1/1. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इज इक्वल टू 1/1. दिस इज युअर आन्सर. इथं बेस अँड हाईट्स आर इक्वल. दोन्ही ट्रायंगलच्या बेस आणि हाईट कशी आहे? इक्वल आहे. बिकॉज एडी पॅरलल टू बीसी, एडी आणि बीसी या दोन कशा आहेत? समांतर रेषा आहेत आणि एपी ही बीसी ला परपेंडिक्युलर आहे आणि म्हणून तुमचा आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इक्वल टू 1/1. याचा अर्थ काय रे? बेस इक्वल, हाईट इक्वल, तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया पण काय? इक्वल. प्रश्न क्रमांक 5. इन फिगर PQ परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर BC. याचा अर्थ PQ लंब BC आणि AD लंब BC. या सगळ्या दोन्ही ट्रायंगलचा जेवढे ट्रायंगल तयार होतील या सगळ्यांचा पाया कोण आहे? BC बेस. आता प्रश्न पहिला दिलाय काय? देन फाइंड द फॉलोइंग रेशिओ. तर या 4 प्रश्न दिले, त्या प्रश्नांचे काय काय आपल्याला रेशिओ काढायचे. रेशिओ काढण्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी कोणती माहिती पाहिजे? बेस इक्वल, हाईट इक्वल आणि बेस आणि हाईट दोन्ही पण इक्वल. या दोन्ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर? मग आता बघा पहिला इन फिगर काय? एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. फिगर मध्ये बघायचंय PQB ट्रायंगल दिसतोय बघा, PQB. याचा बेस कोण झाला रे? बेस BQ इंटू हाईट कोण झाली याची? PQ अपॉन ट्रायंगल PQC. याचा बेस कोण झाला? QC. हाईट कोण झाली? बघा काय? PBC. मग PBC म्हणल्यावर बेस कोण होईल? BC आणि हाईट कोण होईल? PQ. याचा अर्थ इथं का कोण इक्वल भेटला आपल्याला? PQ कॅन्सल. मग आन्सर काय मिळालं बघा? BQ अपॉन BC. याचाच अर्थ काय झाला? खालचं दिसते एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इक्वल टू BQ अपॉन BC. हे त्याचा आन्सर. कळलं? म्हणजे हाईट काय झाली यांची? इथे आपल्याला म्हणता येईल हाईट इक्वल. पहिल्याचा आन्सर. दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल PBC
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. बघा PBC बेस BC हाईट PQ. ट्रायंगल ABC बेस BC हाईट AD. सो दिस इज इक्वल टू कोण कॅन्सल होईल आता इथं BC कॅन्सल. मग आन्सर काय एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू PQ अपॉन AD. आणि इथं काय झालं कॉमन आता बेस इक्वल. कळलं. थर्ड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आता बघा फिगर मध्ये ABC बेस कोण BC हाईट कोण AD अपॉन ADC याचा बेस कोण DC हाईट कोण AD. कोण इक्वल भेटलं हाईट इक्वल. हे दोन्ही कॅन्सल झाले. मग ते दोन्ही कॅन्सल झाले तर आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू BC अपॉन BC. मग इथं कोण इक्वल आहे हाईट इक्वल आहे. याच्यात हाईट इक्वल आली. AD हाईट आहे. इथं तुम्ही कारण देऊ शकता काय हाईट इक्वल. फोर्थ नंबर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ADC आणि PQC. फोर्थ नंबरचं एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू ADC बेस कोण DC हाईट कोण AD अपॉन PQC हाईट बेस कोण QC आणि हाईट कोण PQ. इथं कोण कॅन्सल होईल का इथं नाही होणार. म्हणजेच फोर्थ नंबरचा आन्सर जे आहे डायरेक्ट काय भेटलं तुम्हाला DC इंटू AD अपॉन QC इंटू PQ. ओके. अशा प्रकारे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 या ठिकाणी काय झाला संपला. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती येऊन हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.